आज दिवाळी असून पण मन लय नाराज होतं. आईची लय जोरात आठवण येत होती. आज आपली नाईट शिफ्ट होती. आपल्याला घरी जायसाठी काही सुट्टी भेटली नाही, म्हणून आपल्याला पर्याय नाही म्हणून आपण कामावर आलो. नाईट शिफ्ट असल्यामुळे सकाळीच सुटलो आणि ठाणे स्टेशनला आलो. 7:12ची ट्रेन येणार होती. आज स्टेशन एकदम फुल खाली होतं. दिवाळी असल्यामुळे कोणी ये जा करत नव्हतं आणि या लोकांसारखंच मी बी ट्रेनची वाट पाहत होतो. म्हटलं बाबा कधी ट्रेन येते आणि कधी मी घरी जातो. थोड्याच वेळात असं म्हणत नाही तर ट्रेन आली आपली. म्हटलं बरं झालं बाबा, आता गर्दी नसायला पाहिजे. पण आज काची गर्दी पाहू शकता तुम्ही. ट्रेनमध्ये चढलो तर काहीच गर्दी नाही, एकदम खाली ट्रेन. पण आपल्याला काय कल्याणलाच जावं लागते म्हणून आपण गेटवर उभं राहतो. गेटच्या पार पायात नाही तर काय, हा बघा आपला डुप्लिकेट सूर्य. काय जबरदस्त दिसते ना, सकाळी सकाळी यायला पाहून एकदम मन प्रसन्न झालं. नंतर आपल्याला दिसलं त्या टेकडीवर एक मंदिर. हे मंदिर कशाचं आहे हे फक्त सेंट्रल लाईनवालेच सांगू शकता. मी तुम्हाला एक हिंट देतो, हे आहे कोणातरी देवीचं मंदिर. सांगा बरं कमेंटमध्ये कुठलं आहे तर. नंतर 3.5 सेकंद जात नाही तर आपण लगेच कल्याणला पोहोचलो. कल्याणला हे गर्दी पाहू शकता, सगळी गावाला जाणारी आहे. आपण पण आता गावाला जाणार होतो पण आपल्याला सुट्टी भेटली नाही. ठीक आहे, जाऊ द्या. नंतर ब्रिजवर आलो. आपल्याला जुनी आठवण ताजी झाली. हे बघा इथं आता भिंत लावली. कोण्याकाळी इकडून ज्यावेळेस ब्रिज नव्हता त्यावेळून इकडून खालून रस्ता होता आणि या इकडून निघायचा आणि पार असा चालत चालत तिथपर्यंत जायचा. हे पहा तुम्हाला बोट दाखवतो तिथपर्यंत, तिथून बोगद्यातून बाहेर. रिक्षा स्टँडवर येत नाही तर हे आपल्याला सगळे फुलावाल्या बाया दिसल्या. फुलावाल्या बाया म्हणजे हे सगळे आदिवासी लोक आहेत. आसनगाव कसारा इकडचे लोक आहेत. कल्याणवाले तुम्ही जर कोणाकडून जर फुलं घेणार असाल तर यांच्याकडून घ्या. हे कसे गरीब माणसं आहेत. नंतर आपल्याला रिक्षा भेटली. रिक्षा तर एकदम धडंग करत होती आणि या बाईनं तर एकदम फुल स्पीड 3.5 सेकंदात पोहोचवतो म्हणे भाई तुला मी आज. म्हटलं काहीच वांधा नाही. आपण एक व्हिडिओ या रस्त्यावरच्या खड्ड्यावर टाकला होता. आता डायरेक्ट 1 नंबर रस्ता करून टाकला. थोड्या वेळानंतर पोहोचलो आपण आपल्या डेस्टिनेशनवर. पोट्यो तुम्ही ना अजूनही जर आपल्याला फॉलो करेल नसेल तर लगेच फॉलो करून टाका बरं. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.